रामकृष्ण हरी माऊली. छान असा दिवस मावळायला लागला होता बघा आणि सूर्यढगांच्या आड चालला होता आणि किती छान वातावरण पण होतं बघा. झाडांच्या आडून सूर्य एकदम छान दिसत होता. आणि आज दुपारी पप्पांनी ना अंगणासमोरलं सगळं झाडून काढलं होतं. जे चिंचाचे पाले पडलेले आहेत, मोठ्या चिंचा आहेत आणि त्या चिंचाचे पाले खूप पडतात, त्याच्यामुळे पप्पानं सगळं झाडून काढलं होतं आणि सगळं अंगण स्वच्छ केलं होतं बघा. आणि मग मी म्हटलं पाणी मारून घ्यावं अंगणामध्ये, एवढं स्वच्छ सगळं दिसायला लागलं होतं आणि नळाने पाणी मारायला चालू केलं बघा. आणि पाणी मातीवर पडल्यावर छान असा वास येत होता मातीचा. मातीच खा वाटायला लागली होती मातीचा वास बघून. आणि उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं माती जास्त तापते आणि त्याच्यावर पाणी पडल्यावर खूप सुगंध वास येतो आणि माती खाण्याची इच्छा पण होते. आणि बघा छान असं मी दारात पाणी मारून घ्यायला लागले. अंगणातलं सारखं झाडून काढावं लागतं कारण मोठ्या चिंचा आहेत आणि चिंचेचं पालं पडतात, त्याच्यामुळं मी किंवा पप्पा सारखं झाडून काढत असतो तिथलं. आणि आज पप्पांनी झाडून काढलं होतं आणि छान मी तुतीच्या झाडावर पण पाणी मारलं होतं बघा. जिथपर्यंत पाण्याची पिचकारी जाते नळाने तिथंपर्यंत माझं पाणी मारायला चालू होतं आणि सगळीकडं असं मी पाणी मारून घेतलं होतं. आणि पाणी मारून झाल्यानंतर मी बेसनचं लाडू बनवणार होते, त्यासाठी हात थोडासा रवा घेतला होता. रव्याचा आणि बेसनचं लाडू बनवणार होते मी. आणि कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि हे आमच्या घरचं तूप आहे, त्याच्यामुळं किती जरी भरभरून टाकलं ना तूप, ती गावरान तुपाची टेस्ट वेगळीच येते. आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकला होता बघा, कारण बेसनच्या लाडूमध्ये असं छान दाणेदार आतमध्ये तो रवा लागतो, तेव्हा बेसनचं लाडू खूप छान लागतात. त्याच्यासाठी मी थोडासा रवा घेऊन तुपामध्ये भाजून घ्यायला लागले होते. आणि रवा कंटिन्यू हलवत होते बघा मी, कारण तुपामध्ये खाली रवा लगेच चिटकत होता. आणि बघा असा चिटकत होता लगेच, आणि त्यासाठी मी लगेच हलवून घेत होते आणि छान रवा लाल भाजू दिला होता मी. आणि हा रवा आता मी ताटामध्ये काढून घेऊन लगेच बेसन टाकणार होते. आणि कढईमध्ये दुसरंच तूप टाकून त्याच्यामध्ये मी बेसन टाकून असं व्यवस्थित मिक्स करायला लागले बघा. आणि माझी आई तर रानामध्ये गेलती, पप्पा पण रानामध्ये गेलतं आणि हा नकटा कारभार माझ्या एकटीचा चालू होता. मला म्हणजे असं सगळं जमतं, त्याच्यामुळं मला भीती वाटत नाही की माझं काहीतरी चुकतं आहे काय. मला येतं सगळं, त्याच्यामुळं मी बिनधास्त काय मला बनवायचं ते बिनधास्त बनवत असते. आणि छान असं मी बघा बेसन भाजायला चालू केलं होतं. तुपामध्ये सगळं बेसन मिक्स झालं आहे. आणि आई घरी यायच्या अगोदर मला हे सगळं बनवून ठेवायचं होतं, कारण जर आई घरी आली ना रानामधून तर तिची कटकट चालू असते, काय बनवलं आहे तू, काय करायला लागली. घाबरते आई माझ्याकडनं काहीतरी चूक होते काय म्हणून, पण माझं तसं काय होत नाही, मला सगळं येतं. आणि बघा बेसन छान असं मी लाल भाजून घेतलं होतं. आज आईने फ्रेश तूप बनवलं होतं आणि तेच मी वापरलं होतं. आई माझी तूप पण खूप छान बनवते. तुपाला छान कढवावं लागतं तेव्हा त्याची टेस्ट एकदम छान येते. जर तूप स्वच्छ लोणी केलेलं जे असतं आपण ते धुतलं नाही तर तूप व्यवस्थित लागत नाही. तुपामध्ये थोडासा आंबटपणा लागतो, त्याच्यामुळं जे लोणी जे असतं ते स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. आणि माझी आई 5 ते 6 वेळा लोणी धुवून घेते. आणि मी बघा इकडं बेसन छान भाजून काढून घेतलं होतं आणि छान पातळ पण झालं होतं बघा, ते एकदम छान असं लालसर भाजून घेतलं होतं. हे जे बेसन मी भाजलं आहे त्याच्यामध्ये जो अगोदर मी रवा भाजून घेतला होता तो मिक्स केला होता. आणि बघा बेसनच्या लाडूमध्ये मी बुरा साखर टाकायला लागले, कारण ह्या साखरेमुळं लाडू खूप छान होतात, दाणेदार होतात. आणि बेसन थंड झालं होतं त्याच्यामध्ये मी वेलची पूड पण टाकली. बुरा साखरेच्या ऐवजी आपली घरगुतीची साखर असते तिची पावडर बनवून टाकली तरी पण चालतं, पण माझ्याकडं बुरा साखर होती आणि मी बुरा साखर टाकून छान मिक्स केलं. आणि बघा लाडू बांधायला लागले मी, किती छान लाडू व्हायला लागलेत बघा. आणि असं लाडू मी एका ताटामध्ये बनवून ठेवलं होतं. थोडंसं झालं आणि अजून बनवायचं बाकी होतं लाडू. आणि नंतर थोडं थोडं करत मी सगळे लाडू बनवून घेतले. मला जेवढं शक्य आहे मी तेवढंच लाडू बनवलं होतं, जास्त क्वांटिटीमध्ये मला जमणार नाही म्हणून मी थोडं बनवलं होतं. आणि बघा एक लाडू मी घेतला होता हातामध्ये, किती छान झाला आहे. आणि वरून थोडीशी बुरा साखर टाकली होती मी आणि किती छान दिसत आहेत लाडू. आणि एवढं करेपर्यंत आई आणि पप्पा घरी आले.